पारधी समाज घुसखोरी खपवून घेणार नाही. पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष बसवराज चव्हाण. आदिवासी पारधी समाजाच्या अनुसूचित जमातीत उपऱ्यांची घुसखोरी थांबवून आरक्षण कायम ठेवा, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आदिवासी पारधी महासंघाने दिला आहे. पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष व बसवराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच जिल्हाधिकारी यांना हे निवेदन देण्यात आले. यावेळी हेमलता चव्हाण, रेश्मा कांबळे, गोरख काळे, सुरेश काळे, धर्मा पवार, रवी काळे, आकाश चव्हाण, अमर चव्हाण आदी उपस्थित होते. या निवेदनात म्हटले आहे की आदिवासी पारधी समाजासाठी असलेल्या अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणात राज्यातील काही उपरे आपण भटके विमुक्त आदिवासी असल्याचे सांगत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. यामुळे या जमातीच्या आरक्षणाला धक्का पोहोचवण्याचा हा डाव आहे आणि तो हाणून पाडण्यासाठी आदिवासी पारधी समाज आंदोलनाच्या तयारीत आहे. महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेला कोटा मर्यादित असून पारधी समाज अजूनही शैक्षणिक मागासलेपण, आरोग्य व रोजगारातील असुरक्षितता, भूमिहीनता अशा गंभीर समस्यांना सामोरे जात आहे. त्यामुळे हैदराबाद गॅझेटचे निमित्त करून आदिवासींमध्ये घुसखोरीचा अविचार उपऱ्यांनी करू नये, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आदिवासी पारधी समाजाच्या पश्चिम विभागीय अध्यक्ष बसवराज चव्हाण यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आज सांगली जिल्हा आदिवासी पारधी महासंघाकडून जे काही निवेदन देण्यासाठी आम्ही सांगली जिल्ह्यातून आदिवासी बांधव बहुसंख्येने उपस्थित आहोत. याचं कारण असं आहे की महाराष्ट्रात आता गेल्या एक 10-15 दिवसापासून जे हैदराबाद गॅजेटच्या अनुषंगाने आदिवासी समाजामध्ये घुसखोरी करण्याचा जे प्रयत्न करीत आहेत, यांच्या विरोधात जे सध्या महाराष्ट्रात 45 जमाती आहेत आदिवासी समाजाचे, 342 कलम अनुसरून किंवा तिने जे काय हैदराबाद गॅजेटचा पुरावा घेऊन जे आदिवासी समाजामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांना आदिवासीमध्ये घुसून घेऊ नये. जे संविधानामध्ये आहेत त्या अनुषंगाने ज्या 45 जमाती आहेत त्यांनाच मूळ प्रभावामध्ये आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने भरपूर प्रयत्न करत आहेत. त्याचप्रमाणे सध्या आदिवासी पारधी समाज हा खूप मागासलेला, अज्ञान आणि शिक्षणापासून फार वंचित आहे, दूर आहे. त्यांच्या मुलांना शिक्षण, नोकऱ्या, दाखले यापासून फार त्यांनी दूर आहेत. आता कुठंतरी शासन यांना मूळ प्रभावामध्ये आणून त्यांचे जीवनमान उंचवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यात आता हे घुसखोरीचे प्रयत्न चालू आहे. अशा घुसखोरींना आदिवासी अनुसूचित जमातीमध्ये त्यांना समावेश करून घेऊ नये, अन्यथा त्याच्यासाठी आम्ही तीव्र लढा करून रस्ता रोको आंदोलन करू आणि पूर्ण महाराष्ट्रभर चक्काजाम आम्ही आदिवासी पारधी महासंघाच्या वतीने करणार आहोत. याची दखल शासनाने घ्यावी. हे निवेदन देण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी सांगली येथे उपस्थित आहोत आणि आमचे निवेदन जिल्हाधिकारी मॅडम, उपजिल्हाधिकारी मॅडम यांना आम्ही दिलेले आहे आणि ते आमचे निवेदन स्वीकारलेले आहे. तरी आमच्या सर्व आदिवासी पारधी समाजांचा सर्वांनी याचं दखल घ्यावे आणि संविधानामध्ये जे नमूद केले आहे त्या अनुषंगानेच हे करावं आणि घुसखोरी करणाऱ्या उपऱ्या आदिवासींना घुसू देऊ नये, त्याच्याबद्दल आम्ही सर्वांनी निषेध करत आहोत. बोगस आदिवासी हटाओ, आरक्षण बचाव. बोगस आदिवासी हटाओ, आरक्षण बचाव. आदिवासी हटाओ, आरक्षण बचाव. धिक्कार असो, धिक्कार असो. बोगस आदिवासी हटाओ, धिक्कार असो, धिक्कार असो. बोगस आदिवासी हटाओ, आरक्षण बचाव. बोगस आदिवासी